हॅलो फ्रेंड्स, रायगड किल्ल्यावर रोपवे मार्गाने कसं जायचं, त्याचं तिकीट कसं बुक करायचं याची माहिती या व्हिडिओमार्फत आज मी तुम्हाला देणार आहे. खरं तर रायगड किल्ला चढण्यातच खूप मजा असते. ही गोष्ट जरी खरी असली तरीसुद्धा काही वेळा वृद्ध माणसं किंवा लहान मुलं आपल्यासोबत असतात आणि तेव्हा रोपवेचा पर्याय उत्तम. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गुगलवर जाऊन रायगड रोपवे म्हणून सर्च करायचं आहे. रायगड-रोपवे.com या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. वेबसाईटचं पेज ओपन होताच ऑनलाईन तिकीट बुकिंगचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या काही टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या नीट रीड करा. जर तुम्ही फर्स्ट टाईम युजर असाल तर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी फक्त तुम्हाला नाव आणि तुमचा मोबाईल नंबर गरजेचा आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन कॉर्नरमध्ये लॉग इनचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आहे. लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर मागितला जातो, तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि मोबाईल नंबरवर काही OTP पाठवला जातो, तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. पुढे ऑनलाईन बुकिंग ऑप्शनमध्ये तिकीट बुकिंग हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट ट्रॅव्हल डेट विचारली जाते. तुम्हाला ट्रॅव्हल डेट टाकायची आहे, कोणत्या दिवशी तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात ती डेट. त्यानंतर तुम्हाला तुमचं झोन सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्या टायमिंगमध्ये रोपवेने जायचं आहे, तो टाईम झोन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला किती नंबर ऑफ तिकीट्स हवेत ते टाकायचे आहेत. खाली अवेलेबल तिकीट्स किती आहेत ते सुद्धा दिसतोय. आता 40 तिकीट्स अवेलेबल होते. तुम्हाला 1 वे जर्नी करायची आहे की 2 वे जर्नी ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिजिटर्सची डिटेल्स टाकायचे आहेत. व्हिजिटर्स डिटेलमध्ये पहिले तुम्हाला ID प्रूफ म्हणून आधार नंबर किंवा पासपोर्ट नंबर चॉईस करायचा आहे. त्यानंतर आधार कार्डचा नंबर त्यामध्ये टाकायचा आहे. नंतर खाली फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे आपलं. नंतर बर्थ डेट टाकायची आहे. डायरेक्ट बर्थ डेटवरून तुमचं फेअर कॅल्क्युलेट होतो. अशा प्रकारे सगळ्या पॅसेंजर्सची माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्ही फिल केलेल्या सगळ्या डिटेल्स एकदा तुम्हाला पुन्हा रीचेक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली टोटल तुम्हाला किती चार्जेस पे करायचे आहेत त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायचे आहेत. त्याच्यावर टिकमार्क केल्यानंतर पुढे पेमेंटच्या ऑप्शनसाठी कंटिन्यू करायचं आहे. पेमेंट तुम्ही UPI थ्रू किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड थ्रूसुद्धा करू शकता. मी UPIचा पर्याय चॉईस केला आहे. डायरेक्ट तुम्हाला GPayवर रिक्वेस्ट टाकली जाते पेमेंटसाठी. ती एक्सेप्ट केल्यावर आणि तुमचा GPay पिनकोड टाकल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल होतो. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पुढे फक्त तुमचं सक्सेसफुल पेमेंटचं नोटिफिकेशन येतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या माय बुकिंग्स या टॅबमध्ये जा. तिथे तुम्हाला तिकीट तुमचं डाउनलोड करायचं आहे, त्याची PDF सेव्ह करून ठेवायची आहे. या PDFमध्ये जो स्कॅनर असतो तो स्कॅनर तुम्हाला रोपवे तिकीट बुकिंग काउंटरला दाखवावा लागतो. अशा प्रकारे तुमचं रोपवेचं तिकीट बुक झालेलं आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर रोपवेची सफर करताना पुढे काय प्रोसेस करावी लागते याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे मी चार्जेस सांगते आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. 2 वे तिकीट बुक करण्यासाठी सगळ्या पॅसेंजर्सचे चार्जेस 315 प्लस 50 रुपये ऑनलाईन बुकिंग फी असे 365 रुपये आहेत. 3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी एंट्री फी फ्री आहे. 3 ते 9 वर्षांची मुलं तसेच सिनियर सिटीजनसाठी चार्जेस 210 प्लस 50 रुपये ऑनलाईन बुकिंग कन्व्हेयन्स फी असे 260 रुपये आहेत. 1 वे तिकीट बुक करायचं असेल तर सर्व कॅटेगरीसाठी एकच फी आहे, ती म्हणजे 215 आणि प्लस 50 रुपीज चार्जेस असे 265. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे चार्जेस मी तुम्हाला वरती शेअर केलेले आहेत. या माहितीपूर्ण व्हिडिओला नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.